जय हिंद, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, काय झालं की कांजी में मालम हे दक्षिण आफ्रिकेहून वास्को द गामाला घेऊन आले आणि मग ही अशी परिस्थिती सुरू झाली. 16व्या शतकामध्ये ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये आले त्यावेळेस इंग्रजांनी काय केलं की पश्चिम बंगाल, कालिकत, गुजरात अशा वेगवेगळ्या प्रांतामध्ये त्यांनी आपल्या वसाहती सुरू केल्या. आणि या वसाहती सुरू करत असताना त्यांनी काय केलं की प्रत्येक तांडा असो, वाडी असो, त्या काळामध्ये जो काही भाग असेल किंवा जे शहर असेल, महानगर असेल, त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांनी काय केलं आहे, स्थानिक रिपोर्ट घेतलेत, लिहिलेत आणि त्या आधारे त्यांनी काय केलं की सगळे रिपोर्ट काय केले, इंग्लंडला पाठवले. मग त्या काळामध्ये जी परिस्थिती होती, व्यापार कसा होता, समजा एखाद्या मोठं महानगर आहे, त्याच्या मध्यभागी एखादी जागा आहे आणि त्या जागेमध्ये वाहनतळ वगैरे अशी व्यवस्था आहे आणि मोठीच्या मोठी गाडी जाईल एवढ्या अंतरावरती दोन्ही बाजूनी व्यापारी लोक बसलेले आहेत, व्यापार करत आहेत, खरीदारी करत आहेत. असं सगळं वर्णन त्यांनी बारकाईनं सूत ना सूत, तंतोतंत काय केलेलं आहे, त्या ठिकाणी त्यांनी लिखाण करून ब्रिटिश सरकारला हे रिपोर्ट पाठवलेले आहेत. आणि हे रिपोर्ट पाठवत असताना काय झालं की हे सगळेच्या सगळे रिपोर्ट विशेष करून फक्त ब्रिटिशांनीच रिपोर्ट बनवले नाहीत, पोर्तुगीज, फ्रेंच, डच, त्याच्यानंतर स्पॅनिश आणि इंग्रज या सर्वांनी काय केलं आहे की रिपोर्ट आपापल्या देशाला रिपोर्ट तयार करून पाठवलेत. आणि आजही त्यांच्या लायब्ररीमध्ये ते संग्रहित आहेत. ज्या ठिकाणी आपण संग्रहालय किंवा लायब्ररी म्हणतो त्या ठिकाणी ते जमा करून ठेवलेले आहेत. तुम्हाला जर कोणाला माहिती हवी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघू शकता. धर्मपालजी यांनी काय केलेलं आहे, द ब्युटिफुल ट्री आणि अंग्रेज आने से पहले का भारत हे 2 ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत. त्या ग्रंथामध्ये त्यांनी या दस्तावेज जे रिपोर्ट आहेत या रिपोर्टचा उल्लेख केलेला आहे. आणि त्याच्या काही प्रतिसुद्धा त्यांनी काय केलेल्या आहे, त्याच्यामध्ये प्रिंट केलेले आहेत किंवा अशा प्रकारचं दस्तावेज त्या काळामध्ये इंग्रज सरकारने त्यांच्या देशामध्ये लिहून पाठवलेलं आहे. मग इथली संस्कृती कशी होती, इथले लोक काय खात पीत होते, यांचं राहणीमान कसं होतं आणि युरोप खंडातून लोकाला भारतामध्ये येण्यास भाग का पडलं, कारण त्यांच्या देशामध्ये अन्न उत्पन्न करण्याची शक्ती नाही किंवा नव्हती. शेती पद्धती कशी करायची, काय करायचं हे त्यांना अवगत नव्हतं त्या काळामध्ये. आणि कितीतरी लोक त्या काळामध्ये भुकमरीने मेलेले आहेत ब्रिटिशांचे. युरोप खंडामध्ये अनेक देशामध्ये भुकमरी हा प्रकार, दुष्काळ पडला होता. त्या दुष्काळामध्ये अनेक लोक मेल्या गेली होती. आणि त्यानंतर त्यांनी भारताकडे एक दृष्टिकोन कोणामार्फत बघितला, वास्को द गामा भारतात आला. वास्को द गामाच्या मार्फत त्यांनी भारत हा एक असा देश आहे की ज्या ठिकाणी सर्व गुण संपन्न आहे. हा देश कसा आहे, कृषीप्रधान आहे. हा देश कसा आहे तर या ठिकाणी कच्चा माल उत्पन्न होतो आणि ही एक फार मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी पूर्ण व्यवहार सोनं आणि चांदीमध्ये केला जातो. हा त्या लोकांच्या लक्षात आलं आणि मग
विशेष म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा, संपत्ती आणि जीभ ह्या दोन गोष्टी अशा आहेत की माणसाला कुठंही घेऊन जात आहेत. आता तुम्ही मुंबईची प्रसिद्ध हॉटेल जर म्हटलं, जिथं जेवण वगैरे चांगलं मिळतं असं जर कोणी विचारलं तर कोणी काय म्हणेल? ताज हॉटेल. संभाजीनगरला कुठं जेवण चांगलं मिळतं कोणाला जर विचारलं तर ते काय सांगतील? अशोका हॉटेल, त्यानंतर अमरप्रीत हॉटेल, त्यानंतर जे काय नावं असतील. जालन्यामध्ये मधुबन, त्याच्यानंतर उडुपी. हे जे खाण्याची चव जी असते ती जिभेला एकदा माणसाच्या लागली की माणूस कुठूनही कुठं जातो खाण्यासाठी. तसे ब्रिटिश लोक खाण्याच्या दृष्टीने त्यांना माहीत झालं की भारतामध्ये खाण्यासारखे पदार्थ खूप काही आहेत आणि ते भारत असा एक देश आहे की तिथं सर्व गोष्टी संपन्न अशा आहेत. यांच्याकडे ब्रेड आणि पावशिवाय काहीच नव्हतं. टोस्ट, ब्रेड, पाव, सँडविच हा प्रकार त्यांच्याकडे. आपल्याकडे पोळी, भाकरी, चपाती हे प्रकार पोट भरण्यासाठी असे प्रकार होते. यांच्याकडं अन्न उत्पादन करायला जागा नव्हती ना. यांना ते कसं पिकवायचं हेच माहीत नव्हतं. आता ते एक जण मला काय म्हणे की अरबस्तानमधून मुस्लिम लोक आले तेव्हापासून अरे यांच्याकडं ते संडास धुवायला पाणी नाही आणि यांच्याकडं तांदूळ कसे तयार होतील? विचार करा तुम्ही. यांचं प्यायचं सोडा, पीक उत्पादन करायचं सोडा, यांना संडास धुवायला पाणी नाही. मग हे तांदूळ कसे उत्पादन करतील? 3 महिने लागते तांदूळ यायला आणि तेही गुडघ्या इतक्याल्या पाण्यामध्ये तांदूळ येतं. मग विचार करा यांच्याकडं तांदूळ कसा उत्पन्न होतं. काही सांगत त्या रानाला एक तर डोकं नाही, कुंगडं भेटतं. म्हणजे ते लोक आले म्हणून आपली संस्कृती बदलली म्हणे, आपल्याला चांगले कपडे वगैरे. अरे कपडे त्यांच्याकडे नव्हतेच, आपल्याच इथून कपडा जायचा. एका काड्याच्या डब्बीमध्ये मलमलचा कपडा बसायचा. तो कपडा पूर्ण तागा, म्हणजे तो 16 मीटर काहीतरी असतो, ते पूर्ण तागा काड्याच्या पेटीमध्ये बसायचा. एवढं मोठं ते कापड ब्रिटनच्या राणीनं पाहिलं आणि तिचे डोळेच दिपून गेले आणि तिच्या डोक्यात हे आलं की तिथं जर एवढी टेक्स्टाईल आहे, वस्त्र उत्पादन केंद्र आहेत, तर मग ते आपल्याला मिळवा. आणि त्यावेळेस हाताने मलमलसारखं कापड आपल्या भारतामध्ये तयार व्हायचं. ज्याला आज आपण बांगलादेश म्हणतो ते कधी काळी आपल्या भारतामध्ये विलीन होता. कधी काळी अफगाणिस्तान आपल्या भारतामध्ये होता, त्याला गांधार म्हटलं जायचं. इराण आपल्या भारतामध्ये होता. त्याच्यानंतर तिबेट आपल्या भारतामध्ये होता. परंतु काही आपले दळभद्री लोक त्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि काही स्वार्थीपणामुळे आपल्या देशाचे तुकडे झाले. जवळपास 30 तुकडे करण्यात आले. त्यात काही मुघलांनी केलेत, काही ब्रिटिशांनी केलेत आणि बाकीचा इतिहास आपण नंतर बघू. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की धर्मपालजींनी काय सांगितलं आहे की आपल्या देशाचे रिपोर्ट त्या ठिकाणी गेलेत. मग त्या काळामध्ये आपल्या इकडं जी शिक्षण पद्धती होती ती कुठल्या प्रकारची होती? ती होती गुरुकुल पद्धतीची. आणि त्या काळामध्ये सगळ्यात जगाच्या पाठीवर सुशिक्षित कुठला देश जर म्हटले जात असेल तर तो होता भारत. वर्णव्यवस्था होती, वर्णव्यवस्था नव्हती अशातला भाग नव्हता. परंतु वर्णव्यवस्था असूनसुद्धा सर्वांना शिक्षण होतं, हा ब्रिटिशाचा रिपोर्ट सांगतोय असं धर्मपालजी म्हणत आहेत. आणि राजीव दीक्षितसुद्धा हेच म्हणत आहेत की त्या काळामध्ये शिक्षण व्यवस्था
ही सर्वोत्तम पद्धतीची भारतामध्ये होती. तिला गुरुकुल पद्धती असं म्हटलं जायचं. प्रत्येक खेड्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक महानगरामध्ये शिक्षण पद्धती ही होती. सर्वांना शिक्षण मिळत होतं. महिला असो, पुरुष असो, महिलांसाठी वेगळे अशी गुरुकुल पद्धती त्या ठिकाणी होती. नाही अशातला भाग नाही. आणि जे मनुस्मृतीचा डांगोरा वगैरे केला आहे तो याच ब्रिटिशांनी केला. ते मी पुढल्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की ब्रिटिशांनी कसा बदल केला. आता ही शिक्षण व्यवस्था ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आली, बाजारपेठ लक्षात आली, इथले उद्योग लक्षात आले. उद्योग कसे होते? एकमेकावर आधारित होते. वस्तू विनिमय पद्धत होती. एखाद्याला जर समजा शेंगदाणे लागत आहेत तर त्यांनी समोरच्याला आपल्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल किंवा आपण जे करतो आहे, आता मी समजा सोनारी काम करतो आहे तर मी त्या शेंगदाणे तयार विकणाऱ्या माणसाला मला जेवढे शेंगदाणे पाहिजे तेवढ्या शेंगदाण्याच्या बदल्यामध्ये चांदी, तांबे, सोने अशा वस्तू ते शेंगदाण्याबद्दल द्यायच्या. ही वस्तू विनिमय पद्धत होती. आणि त्या वस्तू विनिमय पद्धतीमुळे भारत हा सर्व संपन्न असा देश होता. त्या काळामध्ये नोटा वगैरे चलत नव्हत्या. नंतरच्या काळामध्ये मोहरा, त्याच्यानंतर आणा, खडका वगैरे असे पैसे मार्केटमध्ये आले आणि व्यवहारामध्ये आले. प्रथम पूर्वीच्या काळामध्ये जे गोंधळी लोक असतात पहा, ते गोंधळी लोक अशी माळ घालतात. पांढऱ्या कवड्या वगैरे असतात त्या मातीमध्ये किंवा समुद्राच्या काठावर त्या कवड्या येतात. काही ठिकाणी त्या झाडाला सुद्धा म्हणजे ते किडे चिटकलेले असते, त्यांच्या पाठीला त्या कवड्या चिटकलेल्या असतात आणि त्या कवड्या व्यवहारामध्ये वापरल्या जायच्या. पूर्वीच्या काळामध्ये असं सिस्टम होती. 10 कवड्या दिल्या की 1 आणा व्हायचा. मग 1 आणा झाला की असे 10 आणे दिले की 1 रुपया व्हायचा. अशी पद्धत होती. 12 आणे दिल्या जायचे. 12 आणे दिले की 1 रुपया व्हायचा. 12 नग दिले की. तशी पद्धत त्या काळामध्ये होती. 12 मन पद्धत. आता ही दशमान पद्धत जी आली ती भास्कराचार्य आणि आर्यभट्ट यांनी तयार केलेली संकल्पना आहे. ती सर्व जागतिक लेवलला म्हणजे उपयोगामध्ये आणल्या जाते. आणि ही जी 12 मन पद्धत होती ही पूर्वीच्या काळामध्ये होती. मग ही सर्व शैक्षणिक पद्धत वगैरे व्यापार जो यांनी रिपोर्ट मार्फत पाठवला तो ब्रिटिशांनी काय केला, त्याच्यावर अभ्यास केला या रिपोर्टवर. आणि अभ्यास करून त्यांनी काय केलं की त्यांच्या पद्धतीचं शिक्षण पद्धती, त्यांच्या पद्धतीचं व्यवहार, त्यांच्या पद्धतीचे नाणे चलनामध्ये आणले त्यांनी. आपल्या इकडचे नाणे त्यांनी चलनात वापरले नाहीत. त्यांनी काय केलं, त्यांच्या काळात पद्धतीचे नाणे त्यांच्या देशात जे चलतील ते इकडं वापरायला सुरुवात केली. आणि मॅकोले नावाचा एक इंग्रज अधिकारी, ह्या इंग्रज अधिकाऱ्यांनी काय केलं की जी भारतीय शिक्षण पद्धती होती तिच्यावर अभ्यास केला. त्यांनी जवळपास 1 वर्ष अभ्यास करून त्यांनी त्यांच्या पद्धतीची शिक्षण व्यवस्था भारतामध्ये सुरू केली, जी आज आपल्याकडे चालू आहे. ही शिक्षण पद्धती त्यांनी 16व्या शतकामध्ये, म्हणजे 16व्या शतकात तर नाही म्हणता येणार, पण 18व्या शतकामध्ये त्यांनी ही सुरू केली. ज्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली मुलींची शाळा काढली पुण्यामध्ये, त्या काळामध्ये इंग्रजांनी आपल्या शाळा सुरू केल्या होत्या. मग काय झालं की या शिक्षण पद्धतीमध्ये भारतीय शिक्षण पद्धती मागं पडली आणि त्यांना प्रतिबंध केला की तुम्ही तुमचे गुरुकुल वगैरे बंद करायचे. त्यांनी कायदाच असा केला की भारतीयांनी त्यांच्या शिक्षण पद्धतीचा वापर या ठिकाणी करायचा नाही. आणि हळूहळू त्यांनी काय केलं, या शिक्षण पद्धतीमध्ये जी वर्णव्यवस्था होती
त्याला जातीमध्ये डिवायडेड केलं. जातीमध्ये डिवायडेड केलं म्हणजे काय केलं की रेकॉर्डली तुम्ही कोणत्या जातीचे. आता मी सोनार आहे, एखादा कुंभार असेल, एखादा चांभार असेल, मग तो जो कोणता व्यवसाय करतोय, मी सोन्या चांदीचा व्यवसाय करतो तर मी सोनार, एखादं मातीचं काम करतोय, मडके बनवतोय, पंत्या बनवतोय तो कुंभार, एखादा बुटात चप्पल शिवतोय वगैरे तर तो काय करतो, चमड्याचं काम करतो त्याला चांभार. अशा जाती त्यांनी वाटून दिल्या. या जाती वाटून दिल्यानंतर काय केलं की या जाती त्यांनी जन्मजात लावल्या. मी मागं 1-2 व्हिडिओ बनवले होते, त्याच्यामध्ये तुम्हाला तेच सांगितलं, जात ही केव्हापासून मार्केटमध्ये आली, म्हणजे व्यवहारामध्ये आली भारतामध्ये. सिकंदर आल्यानंतर जात समाजामध्ये उल्लेख झाला, कारण तोपर्यंत वर्णव्यवस्थाच होती. एवढंच नाही तर अकबराच्या काळामध्ये सुद्धा वर्णव्यवस्था सांगितलेली. म्हणजे पोर्तुगीजमधून वास्को द गामा ज्यावेळेस भारतात आला त्यावेळेससुद्धा वर्णव्यवस्था होती. पण इंग्रजांनी त्यांच्या फायद्यासाठी, त्यांच्या स्वार्थासाठी काय केलं आहे, जाती व्यवस्था निर्माण केली. आणि जाती व्यवस्था निर्माण करून काय केलं की जे ठराविक लोक होते त्यांना उच्च स्थानावर बसवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या जातीचे, तुम्हाला हे काम तुम्ही फलाण्याकडून करून घ्यायला पाहिजे, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, अमुक करायला पाहिजे, त्याच्याकडून रस्ता स्वच्छ करून घ्यायला पाहिजे. तो शूद्र आहे तर मग त्याला तुम्ही या कॅटेगरीमध्ये टाका, SCमध्ये टाका, STमध्ये टाका. असे प्रकार इंग्रज काळामध्ये सुरू झाले. हे मी सांगत नाही, त्यांचा रिपोर्ट सांगतोय की त्या काळामध्ये वर्णव्यवस्था होती, जाती व्यवस्था नव्हती. जाती व्यवस्था इंग्रज आल्यानंतर भारतात सुरू झाली. मी तुम्हाला मागे सांगितलं आहे, जाती व्यवस्था ही स्वार्थासाठी करण्यात आलेली. आणि हीच जाती व्यवस्था परंपरेगत कधीपासून भारतामध्ये आली, इंग्रजांनी सुरू केल्यापासून आज तगत ही जाती व्यवस्था रूढी परंपरागत आलेली. म्हणजे यांनी 17व्या शतकामध्ये, म्हणजे 16व्या शतकात पाऊल ठेवलं, 17व्या शतकामध्ये यांनी त्यांचे नियम, अटी वगैरे सगळं लागू केलं. 100 वर्षाच्या कालावधीमध्ये यांनी सर्व बदलून टाकलं. आणि ते काय झालं की जाती ह्या वंश परंपरागत हजारो वर्षापासून आल्यात असा उल्लेख काय केला त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिला की तुमच्या देशामध्ये हजारो वर्षापासून जाती व्यवस्था ही निर्माण झालेली आहे. याच्यामध्ये जाती व्यवस्थेचा उच्चवर्णीयांनी गैरफायदा घेतला वगैरे वगैरे वगैरे. आता मी तुम्हाला एक सतीप्रथासुद्धा सांगितली होती मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये. ती सतीप्रथासुद्धा ह्यांनी ह्यांच्या स्वार्थासाठी करून घेतलेली. मनुस्मृतीमध्ये उल्लेख असा आहे, पती मेल्यानंतर त्या पतीची संपत्ती त्या स्त्रीला, म्हणजे जी पत्नी आहे तिला पूर्णपणे मिळावी उदरनिर्वाहाच्या दृष्टीने, असा मनुस्मृतीमध्ये उल्लेख आहे. आणि ह्यांनी काय केलं आहे की ती मनुस्मृती गैर आहे असं दाखवून दिलं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला मागं सांगितलं होतं की मॅक्स मुलर नावाचा जर्मनीचा एक हरामखोर होता. त्यांनी काय केलं आहे की पूर्ण भारतीय ग्रंथच बदलून टाकले. आता हे काही आपल्या दळभद्री लोकांना कळणार नाही, त्यांना पटत नाही या गोष्टी. पण त्यांना म्हणा, हे धर्मपालजी यांनी लिहिलेलं जे अंग्रेज आने से पहिले का भारत आणि द ब्युटिफुल ट्री हे 2 ग्रंथ वाचा, किंवा ब्रिटिश संग्रहालयामध्ये जाऊन ते पुरावे शोधा. कारण मी मनाचं काहीच सांगत नाही, जे इतिहासकारांनी लिहिलं आहे, ज्यांचं मी वाचलं, ऐकलं आहे, तेच मी तुम्हाला सांगतो आहे. माझ्या पदरचं मी काहीही सांगत नाही. आणि दुसरी गोष्ट, हे जे आता बरेच जण म्हणत आहेत की भाजप जन्माला आलं, भाजपने असं केलं, जे काय असेल आपल्याला त्याची घेणं नाही. पण 1925मध्ये जनता दल किंवा भाजपची स्थापना झाली, त्याच्यात RSS वगैरे आले, नंतर शिवसेना आली, नंतर बजरंग दल आले, जे काय असेल.
पण त्याच काळामध्ये 1925ला कम्युनिस्ट पक्ष नावाचा एक पक्ष आला. हा मेन मुद्दा तुम्हाला सांगायचा राहिला की हा सगळ्यात मोठा धोका आहे जो 1925ला भारतामध्ये तयार झाला. तो कम्युनिस्ट पक्ष आपल्या देशातला नाही, तो जर्मनीचा आहे. तुम्ही जर्मनीच्या साम्यवादाचा जनक किंवा अर्थशास्त्रज्ञ किंवा समाजशास्त्रज्ञ म्हणून ज्याला ओळखता, तो कार्ल मार्क्स या कम्युनिस्ट पक्षाचा जनक आहे. त्यांनी ती संकल्पना त्या देशामध्ये रुजवली आणि त्याच्या नावाखाली आपल्याकडे हे कम्युनिस्ट पक्षावाले उड्या मारत आहेत. त्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जे काही होते ते काय कम्युनिस्ट पक्षामध्ये श्रीपाद अमृत डांगे वगैरे जे काय उड्या मारतात आणि त्यांनी उड्या मारल्यात कम्युनिस्ट पक्षावाल्यांनी, ज्याला आपण डावा पक्ष म्हणतो, यांनी भारतीय इतिहासाचे वाटोळे करण्याचा प्रयत्न केला, करत आलेत आणि करत आहेत. आणि हीच संस्कृती आपल्याला कायम टिकून ठेवायची आहे. हिंदू संस्कृती, आपला धर्म, ज्या छत्रपती संभाजीराजांनी धर्मासाठी आपले जीवाचे बलिदान दिले, पूर्ण शरीराचे तुकडे झाले त्यांच्या, तरीही त्यांनी धर्म बदललेला नाही. उलट ज्यांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, मारले, तेच म्हणते की भविष्यात आम्हाला जर पुन्हा जन्म मिळाला तर आम्ही महाराष्ट्रामध्ये छत्रपतीच्या घरामध्ये जन्माला यायला तयार आहोत. आणि छत्रपतीच्या घराण्यातले लोक पाहते ते 3-4 जण लय मोठे जण आहेत डाव्या पक्षाचे, तो भारतीय इतिहास मानायलाच तयार नाही. काय असतं, आपल्या घरच्या भाकरी गोड लागत नसतात, शेजाऱ्यांनी कळण्या जरी केलं की नाही ते गोड लागतात. असंही आपला इतिहास त्यांना जमत नाही, दुसऱ्यांनी लिहिलेला इतिहास जमतं. त्यांनी सांगितलं सती प्रथा जन्मदात तुमच्या देशामध्ये होती, परंपरागत होती, हे लागली उड्या मारायला. आपल्या देशात सती प्रथा होती, आपल्या देशात अस्पृश्यता होती. अरे ती आली कुठून, त्याचा अभ्यास करा ना. तिथं जाऊन पहा, त्या संग्रहालयामध्ये बघा, चांगले चांगले पुस्तकं वाचा. त्या रॉबर्ट क्लेवनी कलकत्त्यामध्ये पूर्ण रिपोर्ट घेऊन त्या कुलुक नावाच्या ब्राह्मणाची मनुस्मृतीचा अभ्यास करून त्यांनी काय केलं, त्याच्यामध्ये बदल केलेत आणि ती मनुस्मृती त्यांनी पूर्ण स्त्रीविरोधी, ब्राह्मण विरोधी, जे शूद्र आहेत त्यांच्या विरोधी अशी त्यांनी त्याच्या पद्धतीने लिहून घेतली. आणि काय झालं की 17व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये देशामध्ये कारखाने, छापखाने निर्माण झाले. आणि छापखाने निर्माण झाल्यामुळं काय झालं की आपलं ज्ञान जे होतं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपलं ज्ञान कसं होतं, पूर्वीच्या काळामध्ये एकाने सांगायचं, बाकीच्यांनी ऐकायचं, याला श्रुती असं म्हटलं जायचं. ही पद्धत पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुल पद्धतीमध्ये होती. या श्रुती पद्धतीमध्ये काय होतं, एकाने सांगायचं, दुसऱ्याने ऐकायचं, श्रवण करणे, दुसऱ्याने काय करायचं, श्रवण करणे आणि त्याचं मनन करायचं. मनन म्हणजे काय करायचं, सारखे आठवायची, त्याला स्मरण म्हणायचे. मग ह्या मनन करण्याच्या गोष्टीला स्मरण म्हटलं जायचं, त्याला स्मृती म्हणायचे. श्रुती आणि स्मृती हा दोन्हीमधला फरक आहे. श्रुती म्हणजे ऐकणे, स्मृती म्हणजे आठवण करणे. आता पूर्वीच्या काळामध्ये भरपूर जण आताही बोलता बोलता जे काही कधी कधी सहज म्हणतात की आम्हाला तुमची स्मृती झाली होती, म्हणजे आठवण आली होती. तसं काय, आठवण करायचे. मग त्याच्यामध्ये काही जे सगळेच शिकतील अशातला भाग नव्हता ना. त्यामध्ये काही ब्राह्मणही होते, न शिकणारे व्यापारी होते,
न शिकणारे क्षत्रिय होते, न शिकणारे शूद्र होते. हे काय करायचे, आम्हाला ते आठवत नाही, आम्हाला ते जमत नाही. आज जसं काही जण शिक्षणाला डावलत आहेत, मग यांनी काय करायचं, भिंतीच्या बाहेर उभं राहून, खिडकीच्या बाहेर राहून ऐकायचं आणि सोडून द्यायचं. मग अशांना आपण काय करणार? आणि त्या काळामध्ये जी वर्णन केलेलं आहे त्या रिपोर्टमध्ये, की शिक्षक त्या ठिकाणचा गुरुकुलमधला ब्राह्मणच होता असं नाही, तर चारही वर्णातले शिक्षक त्या ठिकाणी होते असा उल्लेख आहे. पण या इंग्रजांनी त्याचा अपभ्रंश करून काय केलं आहे, की पडदा टाकला मागच्या इतिहासावर आणि त्यांनी त्यांचा इतिहास समोर आणला आणि लोकाला पटवून दिलं, भारतीयांना पटवून दिलं. आधुनिक भारतातल्या 18व्या शतकात जन्माला आलेल्या लोकांना हे पटवून दिलं की तुमच्या देशामध्ये शिक्षण पद्धती नव्हती, तुम्ही अडाणी होते, तुमच्याकडं कपडे नव्हते, तुमच्याकडं अन्न म्हणजे उत्पादन करायचं साधन नव्हतं. आम्ही तुम्हाला ते साधन काय केलं आहे, मिळवून दिलं. पूर्वीच्या काळी साळी खलबत्त्यामध्ये कुटल्या जायच्या, उखळामध्ये कुटल्या जायच्या, दिवस दिवस त्याच्यामध्ये ते कुटायला वेळ जायचा. दळण दगडाच्या गोल चाकावर दळल्या जायचं, त्याला जातं म्हटलं जायचं, त्या जात्यावर ते दळल्या जायचं. इंग्रजाच्या काळामध्ये यांनी मशनरी वगैरे आणल्या, एवढाच फरक झाला. आपल्याकडे सर्व गोष्टी हाताने प्रत्येकजण करायचा आणि त्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी केला जायचा. यंत्र नव्हते तोपर्यंत सर्व जनता सुखी आणि समाधानी होती. वेळ लागायचा, काय व्हायचं, वेळ लागायचा प्रत्येक गोष्टीला. दळण दळायला वेळ लागायचा, त्या साळी काढायला वेळ लागायचा, तांदूळ करायला वेळ लागायचा, साळीमधून तांदूळ बाहेर काढला जायचा. आणि हे करत असताना जो गोडवा त्याच्यामध्ये होता, जे अन्न चवदार लागायचं, ती गोष्ट वेगळी होती. आज तशी गोष्ट राहिलेली नाही. आणि मग इंग्रजांनी काय केलं, की हा बदल त्या काळामध्ये करून काय केलं, रिपोर्ट बदलले आणि त्यांच्या पद्धतीचं त्यांनी राजकारण या ठिकाणी सुरू केलं. शिक्षण पद्धतीने त्यांच्या पद्धतीची आणली, सतीप्रथा त्यांनी जाणली. सतीप्रथा भारतात नव्हती, यांनी आता त्या ग्रंथामध्ये घुसडून दिलं की सतीप्रथा तुमच्या देशात होती वगैरे वगैरे, पण तसा काही प्रकार नाही. हे सतीप्रथा यांनी ग्रंथात कधी घुसवली, 17व्या शतकाच्या उत्तरार्धात ज्यावेळेस छापखाने भारतामध्ये त्यांनी सुरू केले, त्यावेळेस त्या ग्रंथाचं लिखाण सर्वसामान्यापर्यंत पोहोचलं आणि ग्रंथ हे सर्वसामान्यापर्यंत पोहोचले. बऱ्याचशा अनावश्यक गोष्टी त्यांनी त्यांच्या पद्धतीने घुसडून दिल्या आणि समाजामध्ये धर्मग्रंथाबद्दल तिरस्कार निर्माण झाला. सांगायचं म्हणजे काय झालं, की आपले धर्मग्रंथ चुकीचे होते, आपल्या लोकांनी चुकीच्या पद्धतीचे. मग तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे हे त्यांनीच डिक्लेअर केलं आहे की आतापर्यंत जेवढं संशोधन झालेलं आहे भारताच्या बाहेर, त्या सर्वांनी काय केलेलं आहे की 15व्या शतकाच्या नंतर जेवढं बी संशोधन झालेलं आहे, आतापर्यंत एकही शास्त्रज्ञ 15व्या शतकाच्या अगोदर जन्माला आला का विदेशात? विचार करा. ज्यावेळेस परकीयांनी भारतामध्ये आक्रमण केली त्यावेळेसच त्यांच्याकडे तो एडिसन, मार्कोनी, त्याच्यानंतर जेम्स वॅट हे जन्माला आले. तो न्यूटन जन्माला यायच्या अगोदर 1500 वर्षापूर्वी आर्यभट्टांनी शोध लावला, पृथ्वी गोल आहे, तिच्यामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, ती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते, ती सूर्याभोवती फिरते. मग याला शेप पडल्यावर कळलं, यांना शेप न पड खातच कळलं, कारण आपल्याकडे त्यावेळेस शेपच नव्हते ना.
सेफ न खाता कळलं, त्याला पडल्यावर कळलं की पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. म्हणजे त्या काळामध्ये आपल्याकडे सर्व गुण संपन्न असा देश होता. आपला देश हा कृषीप्रधान आहे, उद्योगप्रधान आहे, ग्रंथ संपदेने भरपूर भरून उरलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्या काळामध्ये होत्या. आता मला एक गोष्ट मान्य करतो मी की ब्राह्मण समाजाने अत्याचार केलेत वगैरे, कारण त्यांनी काय केलं माहिती आहे का, शास्त्राचा आणि धर्माचा अधिकार स्वतःकडे ठेवला. आणि काही कर्मकांडी जे होते, रामशास्त्री वगैरे जे काही असतील, तुकाराम महाराजाच्या काळामध्ये होते, ज्ञानेश्वर माऊलीच्या काळामध्ये ते विष्णूशास्त्री कोणतरी होते. मग ह्यांनी काय केलं की आम्ही धर्मपंडित, तुम्हाला काय जे करायचं तुम्ही आम्हाला विचारून करा. मी एक मागं व्हिडिओ बनवला होता माऊलीवर. माऊलीमधल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की धर्मपंडितांनी कर्मकांड निर्माण करून काय केले की स्वतःला सर्वश्रेष्ठ, मग तो सर्वश्रेष्ठपणा त्यांचा सर्व समाजाला घातक ठरला. घातक ठरला म्हणजेच ऱ्हास झाला, धर्मग्रंथाचाही ऱ्हास झाला आणि संस्कृतीचाही ऱ्हास झाला. आणि आतापर्यंतचा इतिहास हाच सांगतोय की भारतावर जी आक्रमणे झालीत ती फक्त कशासाठी झालेली, संपत्ती, स्त्रिया आणि पोटासाठी. कारण युरोपामध्ये खाण्यासाठीच काही नव्हतं, भूकमरीने हजारो लोक मेली होती. आणि त्या काळामध्ये जो व्यवहार व्हायचा 33% व्यापार भारतामधून बाहेर निर्यात केलं जायचं साहित्य. त्याच्यामध्ये काय होतं, कपडे होते, मसाल्याचे पदार्थ होते, स्टील होतं, तांबं होतं, पित्तळ होतं, त्याच्यानंतर अन्नधान्य होती, जे ब्रेड पाव बनवण्यासाठी गहू उत्पादन केलं जायचं, ज्वारी उत्पादन केलं जायचं दारूसाठी. हे उत्पादन विदेशामध्ये 33% वाटा पूर्वीच्या काळामध्ये, ज्याला मध्ययुगीन काल म्हटलं जातं, अकबर आणि इंग्रज भारतात आले त्यावेळच्या काळाला, तर त्या काळामध्ये हे सर्व साहित्य 33% वाटा भारताचा होता. आणि एवढं मोठं उत्पादन ज्यावेळेस इंग्रजाला कळलं की हा भारत नावाच्या देशातून होतं, आणि काय झालं की इंग्रज, पोर्तुगीज, डच, स्पॅनिश, फ्रेंच हे सगळेचे सगळे युरोप खंडातील देश भारताच्या दिशेने धाव घेऊ लागले. आणि त्यांना या ठिकाणी कळलं की खूप मोठी संपत्ती या भारतामध्ये. पण हे सगळे युरोप खंडातले येण्यापूर्वी अरबस्थानामधून मुस्लिम समाज भारतामध्ये आला. तो कशासाठी आला होता, त्यांना फक्त पाहिजे होता पैसा, सोनं, हिरे माणिक. आणि हे लुटण्यासाठी हे जवळपास इसवी सन पूर्वपासून मुस्लिम समाज भारताच्या दिशेने येत आहे. आणि प्रत्येक मंदिरामध्ये टनानी सोने पडलेले आहे, हे त्या लोकांना कळून चुकले होते. आणि त्यांनी काय करायचं, प्रत्येक वेळेस आले की मंदिराची लूट करायची, मंदिरामध्ये जमा असलेला खजिना तो लुटून न्यायचा आहे. आणि मी मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये हे पण सांगितलेलं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये अशी घटना परत होऊ नये या दृष्टीने माननीय नरेंद्र मोदी, आदित्यनाथ योगी, देवेंद्र फडणवीस यांना मी परत तेच विनंती करतो आहे की भारतामध्ये जेवढी प्रार्थना स्थळे असतील त्या ठिकाणचा सर्वच्या सर्व पैसा देशहितासाठी वापरण्यात यावा. जसे नदी जोड प्रकल्प असतील, उड्डाणपुलं असतील, महानगराचा विकास असेल,
सर्वसामान्य जनतेसाठी जे मोठमोठाले रुग्णालये असतील ते फ्री स्वरूपामध्ये, जे आज एका दवाखान्यामध्ये किमान सर्वसामान्य माणसाला 4 लाख 5 लाख उपचारासाठी लागत आहेत, ही सगळी सुविधा सरकारी दवाखान्यामध्ये उपलब्ध करण्यात यावी या सर्व खजिन्याच्या मार्फत. तसेच जो आज GST आहे, इन्कम टॅक्स कर आहे, उत्पादन कर आहे, सेल टॅक्स कर आहे, त्याच्यानंतर शेतसारा आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत, शेतकऱ्याचा मालाचा भाव असो, ह्या सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या हँडल करण्यात याव्यात. जे कर पद्धती आहे, कर प्रणाली आहे, जी आचार्य चाणक्य म्हणतायत त्या पद्धतीने 0 पद्धतीमध्ये किंवा 1% 2% छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रामध्ये जी कर पद्धती आयोजित केली त्या पद्धतीने ही कर पद्धत देशामध्ये अवलंबण्यात यावी. शेतकऱ्याच्या मालाला भाव देण्यात यावा. ज्यावेळेस 4,000 5,000 रुपये सोयाबीन होते त्यावेळेस तेलाचा पुडा 80 रुपयाला होता. आज 4,500 5,000च्या आतच सोयाबीन आहे. 4,000 5,000 तोच भाव आहे. त्याच्या भावामध्ये काही बदल झाला नाही, वाढ झाली नाही. पण तेलाचा 80 रुपयाचा पुडा 120 रुपयाला ते 150 रुपयाला भेटतो. मग जागो सरकार जागो म्हणायला मला काहीच हरकत नाही. जनता तर झोपलेलीच आहे, तरीही मी जनतेला सुद्धा आव्हान करतो, जागो जनता जागो, जागो हिंदू जागो, जागो सरकार जागो. आणि ही जी कर प्रणाली आहे याला व्यवस्थित करून 0वर आणा किंवा 1% 2% अशा पद्धतीची करा, जेणेकरून सर्वसामान्य माणूस सुखी होईल. आज जो सोन्या चांदीचा भाव झालेला आहे, गहू अन्नधान्य यांचा भाव झालेला आहे, त्याला आळा बसावा अशी अपेक्षा बाळगून मी शासनाला विनंती करतो की त्यांनी या धार्मिक स्थळातील सर्व पैसा जनतेच्या कल्याणासाठी उपयोगी करावा. गुरुकुल पद्धती जरी सुरू करत असतील तर शैक्षणिक पद्धत ही बिना फीसची करण्यात यावी. कुठल्याही प्रकारचे फीस आकारण्यात येऊ नये शिक्षण पद्धतीला, जेणेकरून भविष्यामध्ये आपले तरुण मोठ्या पदावर किंवा मोठमोठाली संशोधनं करतील. त्यांना संशोधन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रयोगशाळा देशामध्ये निर्माण करण्यात याव्यात. जसे आज उपग्रह प्रक्षेपणासाठी आपण कधी काळी फ्रेंचच्या गियानामधून करायचो, आज आपल्या श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशातून करतोय. अशा प्रक्षेपण केंद्र महाराष्ट्रामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी अशी प्रक्षेपण स्थळं उभारण्यात यावीत, जेणेकरून देशातील अनेक तरुणाला या ठिकाणी वाव मिळेल. ज्याप्रमाणे नालंदा विश्वविद्यालय निर्माण झाले त्याच पद्धतीने काश्मीरमधले जे विश्वविद्यालय नष्ट करण्यात आलेले आहे त्याचे पुनर्निर्माण करण्यात यावे. तिथल्या सूर्यमंदिराचे पुनर्निर्माण करण्यात यावे. ज्या मंदिराला मार्कंडे सूर्यमंदिर असे म्हटले जाते त्याचंही पुनर्निर्माण करण्यात यावं. आणि होईल तिथपर्यंत अनेक सुविधा सर्वसामान्य जनतेला देण्यात याव्यात, जेणेकरून सर्वसामान्य माणूस सुखी होईल. सोनं तर कोणी खाणार नाही हे सत्य आहे, पण त्याचे भाव कमी व्हायला पाहिजेत. आणि जगातला पहिला एक भारत असा देश आहे, जागतिक लेवलला सर्वात मोठे सोन्याचा व्यवहार भारतामध्ये पूर्वीपासून होत आलेला आहे. आजही लाखाच्या घरात सोने जरी गेलेले असले तरी सोने खरेदी विक्री चालूच आहे. परंतु शासनाने या धार्मिक स्थळामध्ये पडलेले जे काही सोने चांदी हिरे जवाहरीत हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावे, जेणेकरून लोकांना त्याचा पूर्वीसारखा वापर करता येईल, सहज जीवन जगता येईल आणि मग खरं रामराज्य म्हणता येईल.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन.